नमस्कार, मी सारिका आणि एस ए ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला परत एकदा घेऊन आले मी तुमच्यासाठी तुमच्या आवडतं आठवड्याचं राशी भविष्य. यामध्ये मिळत असतो तुम्हाला एक उपाय, एक लकी नंबर आणि एक लकी कलर. हा लकी नंबर तुम्ही आठवडाभर वापरायचा आहे. आपल्या डाव्या हातावर हिरव्या पेननं लिहायचा आहे. कुठल्याही कामाला जाताना तो रंग वापरायचा आहे. जर तुमच्या आयुष्यात नवीन काही घडत असेल तर तो रंग वापरायचा आहे. आणि उपाय हा आठवड्याभरात कधी पण करायचा आहे. तर चला बघूया आपण पहिली रास मेष राशीपासून भविष्य. तर मेष राशीला काय होणार आहे या आठवड्यामध्ये? तर उत्साह वाढेल, नवे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल, करिअर, शिक्षण, स्पर्धा परीक्षा अनुकूल काळ आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी घरगुती सुधारण्याची सुरुवात होऊ शकते. घरगुती वातावरणात साधारणतः शांत परंतु उतावीळपणा टाळा. म्हणजे ही गोष्ट आत्ताच झाली पाहिजे, ही गोष्ट नंतर झाली पाहिजे असं टाळावं. नवे लोक, नवे संपर्क वाढवा. एखाद्या प्रकल्पाची सुरुवात केली असेल किंवा थांबलेली असेल तर काम पुन्हा सुरू करा. फिटनेसकडे स्वतःच्या लक्ष द्या. काय करू नका, रागात निर्णय घेऊ नका, पैशाशी संबंधित घाई करू नका, पुरेसा आराम न घेणं या गोष्टी टाळा, नाही तर बीपी वगैरे या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. लकी रंग आहे तुमचा लाल, लकी नंबर आहे तुमचा 9 आणि उपाय आहे तुम्हाला हनुमानाच्या देवळामध्ये मंगळवारी लाल फुलं अर्पण करायची आहेत आणि रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करायचं आहे. तर हे होतं आपल्या मेष राशीचं भविष्य. तर चला पुढं बघूया आपण आता वृषभ राशीचं भविष्य. तर काय म्हणत आहे वृषभ रास? तर वृषभ रास या आठवड्यामध्ये तुम्हाला पारिवारिक मतभेद होतील, त्याच्यासाठी संयम राखला पाहिजे. थोड्याशा गोष्टीवरनं चिडचिड करायची नाहीये. काय करायचं आहे तर आर्थिक योजना नीट आखायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला लॉस होणार नाही. काय करायचं नाहीये तर हट्टीपणा करायचा नाहीये. कोणताही गोष्ट ही मिळालीच पाहिजे असं कोणीच करायचं नाहीये. लकी रंग आहे तुमचा हिरवा, लकी नंबर आहे तुमचा 6. उपाय आहे तुम्हाला शुक्रवारी पांढऱ्या कुंकवाचा टिळक लावा, म्हणजे भस्माचा टिळक हा तुम्हाला त्या दिवशी आपल्या मस्तकाला, अगर आपल्या बेंबीला लावायचा आहे. तिसरी रास आहे मिथुन रास. तर मिथुन राशीला नवा व्यवसाय शुभ ठरेल, त्यामुळे नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकता. अध्ययनात म्हणजे अभ्यासात यश मिळू शकतं. काय करावे तर संवाद साधायला शिका, एकमेकांच्या ह्याच्यामध्ये राहा, म्हणजे तुम्ही पण लोकांच्या नजरेमध्ये याल. काय करू नये, दिशाहीन गुंतवणूक टाळा. जिथं तुम्हाला वाटतंय की काहीच नाही, इथनं आपल्याला गुंतवणूक म्हणजे लोक तुम्हाला फसवाफसवी करू शकतात या आठवड्यामध्ये, तिथं गुंतवणूक करणं टाळा. लकी रंग आहे तुमचा पिवळा, लकी नंबर आहे तुमचा 5 आणि उपाय करायचा आहे तुम्हाला बुधवारच्या दिवशी लहान मुलांना पेन, पेन्सिल या काही गोष्टी भेट म्हणून द्यायच्या आहेत. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला घरगुती शांती महत्त्वाची आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. कोणाशी हून भांडणं करू नका, घरात शांती राखा, एवढंच तुमच्या हातात आहे. आर्थिक काटकसर थोडीशी या आठवड्यामध्ये करा. काय करू नये तर नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये सापडू नका, नकारात्मक विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, नाहीतर मग तुम्हाला आणखीन त्रास होऊ शकतात. लकी रंग आहे तुमचा पांढरा, लकी नंबर आहे तुमचा 2. उपाय काय आहे? सोमवारी चांदीच्या वाटीत पाणी ठेवा, दिवसभर देवापाशी ठेवा आणि मंगळवारी ते पाणी तीर्थ स्वरूपात घरातल्या सगळ्यांनी घ्या किंवा तुम्ही घ्या. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला अधिकार मिळेल, कुठंतरी अधिकार मिळेल, नवी जबाबदारी सुद्धा तुमच्या अंगावर पडेल. काय करायचं आहे तुम्हाला तर नेतृत्वाचा स्वीकार करायचा आहे आणि कोणत्याही गोष्टी जिथं तुम्हाला वाटतंय की ही सक्सेस होणार आहे तिथं धाडस करायला काही हरकत नाहीये. काय करायचं नाहीये तर अहंकार टाळायचा आहे, बरोबरी टाळायची आहे तुम्हाला. लकी रंग आहे तुमचा सोनेरी किंवा पिवळा, लकी नंबर आहे 1. उपाय आहे रविवारी सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे, त्यामध्ये रक्तचंदनाचं कुंकू हे थोडंसं घालायचं आहे किंवा लाल फूल किंवा मग काही नसेल तर लाल कुंकू हे तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला आरोग्याची काळजी ही आठवड्यामध्ये घेतलीच पाहिजे. कामामध्ये फायदा संभवतो. काय करावे? आरोग्य तपासणी करून घ्या. थोडक्यात काही दुखणी असतील तर ती तिथल्या तिथंच हे करा. काय करू नये तर अतिरिक्त काळजी करू नका, निगेटिव्ह विचार करू नका, चिंता करू नका, अन्यथा बीपी शुगर हे त्रास संभवतात. लकी रंग आहे तुमचा हलका निळा म्हणजे आकाशी निळा, लकी नंबर आहे 5 आणि उपाय आहे बुधवारी पाण्यामध्ये दुर्वा टाका आणि ते पाणी गणपती बाप्पाला अर्पण करा. पाण्यासहित दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करा किंवा त्या गोष्टीचा अभिषेक करा.
ओम साईराम. पुढची रास आहे तूळ रास. तर तूळ राशीला नवे प्रेम संबंध किंवा नवीन भागीदारी यापैकी काही ना काहीतरी घटना या आठवड्यामध्ये घडू शकतात. काय करायचं आहे तर नातेसंबंध सुधारा. घरातील नाती असो, बाहेरची असो, प्रेमाची असो, ती नातेसंबंध सुधारा. काय करू नये तर असंतुलित वागणे टाळा. जे निसर्गाच्या आघटित वागणं असतं ते वागणं टाळा. लकी रंग आहे तुमचा गुलाबी. लकी नंबर आहे तुमचा 6. उपाय करायचा आहे तुम्हाला शुक्रवारी गुलाबाचे फूल हे माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला काय म्हणत आहेत ग्रहतारे? भविष्य हे यात्रा किंवा बदलाचे योग. कुठंतरी यात्रा घडून येईल किंवा मग तुम्हाला जर बदली हवी असेल तर बदली घडून येईल. काय करावे? नवीन गोष्टी शिकणे अतिशय महत्त्वाच्या आहेत. काय करू नये तर संशय आणि ताणतणाव या गोष्टी करू नयेत. लकी रंग आहे तुमचा लाल. लकी रंग नंबर आहे तुमचा 8. उपाय काय करायचा आहे? श्री गणेशाला कुंकू अर्पण करायचं आहे किंवा शेंदूर अर्पण करायचं आहे. दोन्हीपैकी काहीही चालेल. ओम साईराम. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीला भविष्य, शिक्षण, धार्मिक कार्याला यश, म्हणजे शिक्षणात यश येणारे, धार्मिक कार्याला यश येणारे या आठवड्यामध्ये. काय करावे? गुरुजनांचा सल्ला घ्यावा, त्याशिवाय कोणतेही काम करू नये किंवा मोठ्या माणसांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. टोकाचे निर्णय पूर्णपणे टाळावे. टोकाचे कोणतेही निर्णय या आठवड्यामध्ये घेऊ नयेत. लकी रंग आहे तुमचा केशरी. लकी नंबर आहे तुमचा 3 आणि उपाय आहे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पिवळी वस्त्रे किंवा गूळ आणि चण्याची डाळ या गोष्टी गुरुदेव दत्तांच्या देवळामध्ये दान कराव्यात. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला व्यावसायिक वृद्धी, मित्र आणि सहकार्य हे सगळं लाभणार आहे. व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. मित्रांचं सहकार्य लाभणार आहे. काय करावे? व्यावसायिक निर्णय तुम्ही कोणतेही मोठे या आठवड्यामध्ये घेऊ शकता. काय करू नये तर काळजी किंवा चिडचिड करू नये, यानं आपलीच प्रकृती खराब होईल. लकी रंग आहे राखाडी. लकी नंबर आहे 8. उपाय करायचा आहे तुम्हाला शनिवारी काळ्या उडदाचे दान करायचे आहे शनी मंदिरामध्ये. पुढची रास आहे कुंभ. ओम साईराम. भविष्य, तुमचं भविष्य आता काय आहे ग्रह सितारे हे आपण बघूया. प्रगतीसाठी नवीन संधी तुमच्याकडं चालून येतील, त्याचा फायदा घ्या, ओळखायला शिका. काय करायचं आहे? धाडस करा, नवे शिका. काय करू नये तर प्रॉपर्टी संबंधी कोणत्याही प्रकारची घाई करू नये. लकी रंग आहे तुमचा निळा. लकी नंबर आहे तुमचा 4 आणि उपाय आहे शनिवारी काळ्या कुत्र्याला चपाती खाऊ घाला किंवा दूध बिस्किट तरी खाऊ घाला. ओम साईराम. पुढची रास आहे मीन रास. तर मीन राशीला आध्यात्मिक आणि आंतरिक शांतता साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर मनामध्ये वादळ उठत असेल तर त्यावेळी देवाचं नामस्मरण करणं म्हणजे अध्यात्माकडे वळणं हे अतिशय गरजेचं आहे. काय करायचं आहे या आठवड्यामध्ये? जास्तीत जास्त ध्यान आणि साधना या गोष्टी करायच्या आहेत. तोंड पूर्ण बंद ठेवायचं आहे, नाहीतर या आठवड्यामध्ये मानसिक ताणाशिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. कोणाच्या सल्ल्याविना कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. शनीची 7.5 मागं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा कोणतेही निर्णय घेऊ नका. लकी रंग आहे तुमचा जांभळा. लकी नंबर आहे 7 आणि उपाय करायचा आहे गुरुवारी गरिबांना तूप दान करायचं आहे. जर गरिबांना तूप दान करणं जमलं नाही तर कोणत्याही मंदिरामध्ये जिथं भंडारा चालतो त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला काय जमेल ते तुपाचं दान करायचं आहे. तर चला, हे होतं 12 राशीचं भविष्य. कसं वाटलं, काय वाटलं ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा. त्याचप्रमाणे वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस चेक करत चला. रोज छान छान ऑफर तिथं असतात, त्या ऑफरचा लाभ घेत चला. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम मास पोटली ही बऱ्याच जणांच्या आग्रहाखातर आपण परत बनवलेली आहे. 1350 रुपये किंमत आहे. पुरुषोत्तम मास पोटली म्हणजे जावई पोटली. अधिक महिना आला आहे तर जावयाला सन्मान करायची ती पोटली आहे. त्यामध्ये काय आहे काय नाही ह्याचे या स्टेटसवर सर्व मी दाखवलेलं आहे. तर जावई सन्मान पोटली 1350 रुपयाला घ्यावी. यामध्ये तुमच्या आयुष्यातील ज्याला तुम्ही देणार आहे, तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता, लेकीसाठी घेऊ शकता, बहिणीसाठी घेऊ शकता, कुणासाठीही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आर्थिक उन्नती. लक्ष्मी आणि विष्णू यांचा वास असणारी ही पोटली, त्याचबरोबर प्रेम आकर्षित करणारी म्हणजे पती पत्नी मधलं, आई वडील, मुलगा मुलगी ज्यांच्यासाठी घेत असाल त्यामध्ये प्रेम आकर्षण होणार आहे. त्याचबरोबर नोकरी, व्यापार, धंदा हे तुम्हाला चांगल्या प्रकारे चालणार आहे. निगेटिव्ह एनर्जी पूर्णप्रमाणे घरातनं निघून जाणार आहे आणि एक सुंदर प्रकाश तुमच्या घरामध्ये येणार आहे. ही आहेत लक्ष्मी ह्याची पोटली.
पुरुषोत्तम मास पोटली, जावई सन्मान पोटली या गोष्टीनं तुम्ही ही सुद्धा बुक करू शकता. त्याचप्रमाणे बॉटलवर किंवा अनेक क्रिस्टलवर छान छान ऑफर आहेत, तर ऑफर चेक करा आणि त्या ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.